नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनी काव्याची समजूत घालतच आहे, पण त्यासोबतच आता जीवासुद्धा जो आहे तो काव्याची समजूत घालत असतो, तिला समजवत असतो की तू असा विचार करू नकोस, कारण जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही आहे. त्याचबरोबर जीवा कशा पद्धतीने तिची समजूत घालत आहे आणि त्याचबरोबर तिने कितीही वेळा सांगितलं तरी तिच्या प्रेमाचा स्वीकार हा जीवा करत नाही, कारण त्याने तिला संधी दिलेली होती. आता काव्याची एवढी तयारी आहे की आपण निघून जाव्या, पळून जाव्या, तरीही जीवा मात्र तिचं अजिबात ऐकत नाही. हे सगळं आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर नंदिनी आणि काव्या दोघी पण आता पाठ परतवणीसाठी जाणार आहेत. त्यावेळेस नक्की काय होणार, कशा पद्धतीनं गोष्टी क्लिअर होणार आहेत ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यासोबतच आपल्याला आणखी काही गोष्टींचा उलगडा होणार आहे. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. तर इकडे काव्याने आता फोन केलेला असतो आणि ती जीवाला म्हणत असते की जीवा, मला तुला भेटायचं आहे. तेव्हा जीवा मात्र चिडलेला असतो. जीवा म्हणत असतो काय, तो एक शब्दही नीट बोलत नाही आहे, तो तिच्यावरती वसकून बोलतो. तेव्हा ती म्हणत असते की मला तुला भेटायचं आहे. जीवाचा मात्र ठाम नखर असतो, कारण जीवाचं असं म्हणणं आहे की नाही. शेवटी काव्य ऐकत नाही आहे, जीवा फोन कट करत असतो. तेव्हा मात्र काव्याला तो म्हणतो की ठीक आहे, ये टेरेसमध्ये. इकडे आता वसुंधरा, रम्या यांची मात्र वाट लागलेली आहे, कारण त्या जो प्लॅन करत आहे तो प्रत्येक प्लॅन हा फ्लॉप होत आहे आणि त्यांच्या प्लॅनप्रमाणे कोणत्याच गोष्टी घडत नाहीत. तेव्हा वसुंधरा म्हणत असते की काय केलंस तू हे, जेव्हा ती नंदिनी जीवासोबत लग्न करून येते हे मी तुला सांगितलं होतं, काव्य आणि पार्थचं लग्न झालं हे तुला मी सांगितलं होतं, तेव्हा तुम्हाला काय बोललेली की सगळं व्यवस्थित होणार आहे. पण आता काय होतंय बघितलंस ना, ती नंदिनी आहे ना भरपूर शांत निघालेली आहे. ती सगळ्या गोष्टी शांतपणे हँडल करत आहे आणि आपण काय करतोय, आपण काहीच करू शकत नाही. हे सगळं बोलणं चाललेलं असतं ते म्हणजे वसुंधराचं, आणि वसुंधरा आणि रम्या या दोघींमध्येच खूप भांडणं लागलेली असतात. तेव्हा मात्र मंजू म्हणते की तुमचं काय चाललंय, त्या नंदिनी आणि काव्यामध्ये भांडणं लावायचे आहे तर तुम्हीच काय भांडताय दोघीजणी, असं ते विचारत असते. तेव्हा रम्या म्हणत असते की पण आई तुझ्या लक्षात येतंय का, माझं टार्गेट फक्त काव्य आहे. कारण असंही ती नंदिनी आहे ना, तिनं सांगितलेलं आहे की तिच्या मनात पार्थविषयी काही नाही आहे आणि त्याचबरोबर तिला आता पार्थशी देणं घेणंही नाही. मग जीवाशी आपलं काहीच नाही आहे, कारण आपलं टार्गेट जे आहे ते म्हणजे काव्या. तेव्हा मात्र इकडे बोलत असते ती म्हणजे वसुंधराचं असं म्हणणं असतं की तू चुकीचा विचार करते, कारण काहीही झालं तरी आपलं टार्गेट जे आहे त्याहीपेक्षा गोष्टी वेगळ्या पद्धतीने घडू शकतात. तुझ्या लक्षात येत नाही आहे का, ती नंदिनी जी आहे ती किती महाधूर्त महाचालक आहे, कारण तिने जर काव्याला समजून सांगितलं, काव्याचा ब्रेनवॉश केला तर काय करणार आहेस. आत्ता जोपर्यंत ती काव्य तापलेली आहे तोपर्यंत जायचं आहे आणि त्या काव्याचा ब्रेनवॉश जो आहे तो तुला करायचा आहे. नंदिनीच्या आधी पोहोचून तू काव्याचा ब्रेनवॉश केला पाहिजे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे मात्र ती खूप चिडलेली असते. ती म्हणत असते की तुला मी 1000 वेळा सांगितलेलं आहे, पण तुला मात्र ते कळतच नाही. रम्या म्हणत असते की ठीक आहे. ती म्हणत असते की फक्त काव्याचा ब्रेनवॉश करून उपयोग नाही आहे, तर नंदिनीवर पण आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे. पण प्रेक्षकांनो, मला इथे एक प्रश्न पडलेला आहे की आता रम्या आणि वसुंधराचं ठीक आहे, पण ही मंजू का मध्ये करते, म्हणजे तिचा काय संबंध आहे इथं, कारण तिच्या मुली तर छोट्या आहेत, हे सगळं आहे, मग तरीही तिचा काय प्रॉब्लेम आहे, तिनं मध्ये करायची काय गरज आहे. तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करा. त्याचबरोबर वसुंधरा मात्र म्हणत असते की काही झालं तरीही आपल्याला आता आपल्या पद्धतीनं गोष्टी करायच्या आहेत, शांत राहून नाही तर व्यवस्थित प्लॅनिंग करून गोष्टी करायच्या आहेत. रम्या म्हणत असते की काळजी करू नकोस आई, सगळं आपल्या प्लॅनिंगप्रमाणेच होणार आहे, असं म्हणत ती समजूत घालत असते. परंतु इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की रम्याचा डाव मात्र प्रत्येक वेळेस उधळला जात असतो. नंदिनी चालाकीने सर्व गोष्टी हँडल करत असते, सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित ती बोलत असते, व्यवस्थित सगळं करत असते. पण याच गोष्टीचा त्रास होत असतो तो म्हणजे रम्या आणि वसुंधराला. त्यांना एकच पडलेलं आहे ते म्हणजे काहीही झालं तरीही आता हे जे काही घडलेलं आहे या सगळ्यावरती मार्ग काढायचा आहे आणि या सगळ्यावर मार्ग काढूनच सगळं व्यवस्थित करायचं आहे असं त्यांना वाटत आहे. कारण आता पार्थ आणि रम्या यांचं लग्न लावायचं आहे एवढंच डोक्यात आहे. वसुंधराने एवढा सगळा प्लॅन केलेला होता, पण ती चांगलीच तोंडावर आपटलेली आहे, म्हणजे नियतीने तिला तोंडावरती आपटवलेलं आहे. तिच्या डोक्यात कधीही या गोष्टी आल्या नव्हत्या, त्या गोष्टी आलेल्या आहेत. इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की शारदा आणि त्याचबरोबर
धनंजय बोलत असतात, म्हणजेच काव्याचे आईबाबा ते दोघंही बोलत असतात. तेव्हा धनंजय म्हणत असतो की एवढं सगळं झालेलं आहे, कळतच नाही आहे की आपल्या मुली कशा ॲडजस्ट होत असतील तिथं. त्याचवेळी ती म्हणत असते की मला काय वाटतं माहिती आहे का, पाठपरथवणीला त्यांना आणलं पाहिजे ना आपण. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा धनंजय म्हणत असतो हो बरोबर आहे, पण वाटतात तेवढ्या सोप्या गोष्टी नाही आहेत ना, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र धनंजय म्हणत असतो पण करायचं काय. तेव्हा आरुष तिथं आलेले असते आणि आरुषी म्हणते काय झालं, तुम्ही गप्प का झालात. उलट ताई आणि काव्या दोघीही तिथे येणार आहेत, म्हणजे किती भारी असणार आहे हे सगळं. पण तुम्ही एवढे शांत का होताय, नक्की काय झालंय हा प्रश्न ती विचारू लागते. तेव्हा मात्र धनंजय म्हणत असतो की बरोबर आहे तुझं काव्या आरुषी, पण आत्ता त्यांच्या घरची परिस्थिती कशी असेल, त्यांच्या घरी नक्की कसं असेल, हे सगळं चाललेलं असतं. त्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं, परंतु या सगळ्यावरती मार्ग काढायचा असतो म्हणून त्या दोघीही बोलत असतात. तेव्हा शारदा म्हणते की मी मानिनीताईंना फोन करून विचारते, त्यांच्याशी बोलून घेऊया एकदा, म्हणजे कळेल नक्की काय होतंय ते. जर त्या तयार असतील तर मग घेऊन येऊया. कारण आरुषीचं म्हणणं काय असतं, काव्याला आणि ताईला जर आणलं तर त्या दोघींनाही बरं वाटेल, आपल्यालाही त्यांना भेटून बरं वाटेल, कारण लग्न झाल्यानंतर आपण त्यांना भेटलेलोच नाही. त्याचबरोबर इकडे ह्या सर्व गोष्टी लक्षात आलेल्या असतात. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की त्या दोघींचं बोलणं छान असं चाललेलं असतं. परंतु आता लगेचच फोन करायला घेते ती म्हणजे शारदाला फोन करायचा असतो आणि बोलून घ्यायचं असतं. मानिनीला फोन करून मानिनीशी एकदा बोलली की गोष्टी क्लिअर होणार असतात. तेव्हा ती मानिनीला फोन लावते आणि मानिनीला फोन लावून मानिनीशी बोलू लागते. तेव्हा मानिनी म्हणते अहो बोला ना शारदाताई, काय झालं. तेव्हा शारदा म्हणू लागते की अहो आमच्याकडे ना अशी पद्धत आहे की लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मुलीला माघारी आणतात पाठपरथवणीसाठी आणि मग एक दिवस ठेवून पुन्हा पाठवलं जातं. आता आम्हालाच यावं लागेल, काव्याला आणि नंदिनीला काही भाऊ नाही आहे ना, पण हे सगळं चालणार आहे का तुमच्याकडे सध्या. तेव्हा मानिनी म्हणते की अहो असं काय म्हणताय, चालणार आहे का, सगळं चालणार आहे, कारण उलट त्यांनाही दोघींना तेवढंच बरं वाटेल, तेवढाच चेंज वाटेल ना, त्यापेक्षा तुम्ही या आणि घेऊन जा तिला, बरं वाटेल त्या दोघींनाही. असं जेव्हा त्या सांगत असतात तेव्हा मात्र इकडे शारदालाही आनंद झालेला असतो, त्याचबरोबर मानिनीला काही करून तिच्या दोन्ही मुलांचे संसार सुखाचे झालेले बघायचे असतात. कारण पार्थने पण खूप स्वप्न पाहिली होती, जीवा पण खूपच लाडाचा होता, पण आज जीवाने जो निर्णय घेतलेला असतो त्यामुळं मात्र इकडे या सगळ्यांना खूप अभिमान वाटत असतो. ऐनवेळी जीवाने जे केलेलं असतं ते खरंच लाख मोलाचं असतं. भरमंडपामध्ये नंदिनी ढसाढसा रडत होती, नंदिनी एकटी पडलेली होती आणि त्यावेळी जीवाने तिची साथ दिलेली असते. ही गोष्ट मात्र सगळ्यांनाच खूप छान वाटत असते. आता इकडे मानिनीने तर सांगितलेलं असतं, काव्याला भेटायला जीवा टेरेसवरती आलेला असतो आणि तो काव्याशी बोलत असतो. तेव्हा काव्या म्हणत असते की जीवा मला तुझ्याशी बोलायचं आहे. जीवा म्हणतो की बोल, लवकर बोल, काय बोलायचं आहे ते. तेव्हा काव्या म्हणत असते की अरे बोल ना, इकडे समोर तरी आहे माझ्या. जीवा म्हणत असतं त्याची काही गरज नाही आहे, लांब हो माझ्यापासून, कारण सगळं संपलेलं आहे आणि आता तू कशाला आलीस इथे, मला कळेल का, असं तो बोलत असतो. तेव्हा ती म्हणत असते म्हणजे. तेव्हा जीवा म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, मला तर तू फसवलेला आहेस, पण माझ्या भावाला तरी फसवू नकोस, त्याच्याशी तरी खोटं वागू नको, त्याच्याशी तरी प्रामाणिक राहा. तेव्हा काव्या म्हणत असते जीवा काय बोलतोस तू हे सगळं, अरे जीवा माझं किती प्रेम आहे तुझ्यावरती. तेव्हा मात्र जीवा ऐकायलाच तयार नसतो. जीवा म्हणत असतो बाद झालं, खूप ऐकून घेतलंय, कारण जेव्हा मी बोलायचं होतं तेव्हा मी बोललेलो होतो, मी तुला सांगितलेलं होतं, पण तुला तुझं आईबाबा त्याचबरोबर सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या, मग तू त्यांचाच विचार करत बस, माझा विचार करू नकोस. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच काव्या म्हणत असते की जीवा काय बोलतेस तू हे. जीवा मात्र क्लिअर असतो. जीवा म्हणत असतो की त्यावेळेस संधी होती तुझ्याकडे. काव्या म्हणत असते असं काय बोलतोस तू, परिस्थिती वाईट होती. तेव्हा जीवा म्हणतो की मी तुझ्या जागी असतो ना, तर मला काही कुणी केलं असतं तरीही मी तिथे लग्न करायला तयार झालो नसतो. तेव्हा काव्या म्हणत असते पण आता आपण होऊ शकतो ना वेगळे. जीवा म्हणतो की वेळ निघून गेली आहे, काहीही झालं तरी आता काही होऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेव, मी तुला संधी दिली होती. जीवा मात्र खूप चिडलेला असतो. जीवा म्हणत असतो काय बोलते, लक्षात येते ना तुझ्या, मी दिली होती का नव्हती संधी ते सांग मला, मी बोललो होतो की नाही तुझ्याशी, मग हे सगळं काय चाललंय, असं म्हणत जीवा ओरडतच असतो, ओरडून बोलत असतो. परंतु काव्या मात्र जीवाला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण जीवा मात्र आता माघार घेणार नसतो. जीवा म्हणत असतो की नाही, आता माघार नाही, मी तुला संधी दिलेली होती, तेव्हा मी तुझ्याशी बोललो होतो, चल म्हणत होतो बाहेर, मंडप होता, लोक होती बाहेर, मी तुला सांगत होतो की आत्ता सांगूया आपल्या दोघांच्या नात्याबद्दल, आपल्या दोघांच्या प्रेमाबद्दल, सगळ्यांना सांगूया, सगळे आपल्याला समजून घेतील, पण तेव्हा मात्र तुला विचार करायचा होता,
मग आत्ताही मी तेच करतोय, आत्ताही मी तोच विचार करतोय. माझ्या आईबाबांचा, तुझ्या आईबाबांचा, नंदिनीचा, या सगळ्यांचा विचार करतोय. माझ्या दादाने तुझ्याशी लग्न केलं, त्याचीही अवस्था तीच होती. आत्ता तू त्याला काय समजून घेतेस? त्यालाही तू समजून घेत नाहीये. मी तुला सांगत होतो तेव्हाही तू माझं ऐकलेलं नाहीये. आणि आत्ता मी तुझं काय ऐकू ते सांग ना. आणि कशासाठी ऐकू मी आत्ता तुझं? असं म्हणत जीवा काव्यावरती ओरडत असतो. काव्या मात्र जीवाचा हात पकडते. जीवा म्हणतो, हात सोड आणि लांब हो. तेव्हा काव्याला म्हणत असते की मी आत्ता काढायला तयार आहे मंगळसूत्र. चल आपण सांगूया, पळून जाऊया, आपण नको कोणाला सांगायला. खरं तर प्रत्येक वेळेस जीवानंद काव्याला म्हणायचा तेव्हा काव्या म्हणायची की माझं IAS व्हायचं आहे, मला कलेक्टर व्हायचं आहे आणि तुझ्याकडून स्वतःकडून एक प्रोजेक्ट झाला पाहिजे, त्यानंतरच आपण घरी सांगायचं आहे. जीवा प्रत्येक वेळेस म्हणायचा. जेव्हा काव्या आणि पार्थचं लग्न ठरलं होतं तेव्हाही जीवा तिला तेच सांगत होता की आपण अशा पद्धतीनं करूया. परंतु तेव्हाही तिला ते ऐकायचंच नव्हतं. तिचं एवढंच म्हणणं होतं की काहीही झालं तरीही आत्ता सध्या मला या गोष्टी समजून घ्यायच्याच नव्हत्या. आणि आता ती बोलत आहे की आपण अशा पद्धतीनं करूया, तशा पद्धतीनं करूया, पळून जाऊया, एवढं सगळं तिचं चाललेलं असतं. पण आता मात्र तयार नसतो तो म्हणजे जीवा. जीवा म्हणत असतो की नाही, आता ते शक्यच नाही, आता मी नाही ऐकणार. कारण जीवा पण हट्टाला पेटलेला आहे. जीवाचंही तेच म्हणणं आहे की नाही, कारण त्याने तिला संधी दिलेली होती आणि ती संधी तिने वापरली नाही, त्या संधीचं सोनं तिनं केलं नाही. आणि आत्ता जी ते बोलत आहे तिला असं वाटत आहे की आता मी जे बोलत आहे त्या पद्धतीनं सगळं झालं पाहिजे. पण नाही, जीवाचं असं म्हणणं आहे की होणारच नाही त्या पद्धतीनं. काहीही झालं तरी तू चुकीचा विचार करत आहे असं जीवा तिला बोलत असतो. जीवा म्हणत असतो की शक्यच नाही, कारण तू कितीही बोललीस, काहीही बोलली तरी मी मात्र आता ऐकून घेणार नाही, असं जीवाचं म्हणणं असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की मी आत्ता मंगळसूत्र काढायला तयार आहे. असं म्हणत तिने मंगळसूत्र काढत असते. परंतु जीवा ऐकायलाच तयार नसतो. जीवा म्हणत असतो की नाही, कसं आहे हे आता तू करूच नकोस, कारण वेळ गेलेली आहे. काव्या म्हणत असते कशी वेळ गेली अशी? तेव्हा काव्याला तो सांगत असतो हो. काव्या म्हणत असते पण माझ्याकडे तुझे ग्रीटिंग आहेत, सगळं आहे, मी खाली जाऊन सगळ्यांना सगळं दाखवेल, नंदिनीताई माझ्यावर विश्वास ठेवेल. तेव्हा जीवा म्हणतो की त्या ग्रीटिंगवरती माझं नावच नाही आहे, कुठंच माझं नाव नाही आहे त्या ग्रीटिंगवरती. मग तू कसं सांगणार आहे सगळ्यांना की तुझं आणि माझं एकमेकांवर प्रेम होतं? विचार कर ना तू, कारण त्या ग्रीटिंगवरती, एकाही ग्रीटिंगवरती माझं नाव नाही. तेव्हा काव्या म्हणते पण, तेव्हा काव्याला तो सांगतो की काही ग्रीटिंग अशा आहेत की त्याच्यावरती जीविका हे नाव आहे, मग काय करणार आहेस? जीवा मात्र स्पष्टपणे ह्या सर्व गोष्टी बोलत असतो. तेव्हा काव्या मात्र घाबरून जाते, कारण आता काय करणार असं म्हणत ती जीवाच्या जवळ जात असते. तिलाही आठवत असतं जीवाने तिला खूप समजून सांगितलेलं होतं. जीवा तिच्याशी खूप शांतपणे बोललेला होता. तिला सांगितलेलं होतं की चल आत्ताच्या आत्ता आपण बाहेर जाऊया, सगळ्यांना सांगूया. पण तेव्हा मात्र तिला अजिबात ऐकायचं नव्हतं आणि तिला जे करायचं होतं तेच केलेलं होतं. आणि त्याच गोष्टीचा तोटा आत्ता तिला झालेला आहे, त्याच गोष्टीचा त्रास आत्ता ती भोगत आहे. कारण एवढं सगळं होतं तरीही ज्या गोष्टी तिनं ज्या पद्धतीनं केलेल्या होत्या त्यामुळेच तर तिला या सर्व गोष्टींचा त्रास होता. आणि आता तिच्याकडे रडण्याशिवाय ऑप्शन नाही हे तिलाही चांगलंच माहिती आहे. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की इकडे जीवा मात्र ऐकायला तयार नसतो. काव्या जीवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते, पण जीवा मात्र ठाम असतो. जीवा म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही अजिबात नाही. तो ऐकूनच घ्यायला तयार नसतो. त्याचं एकच म्हणणं असतं की मला अजिबात तुझं ऐकूनच घ्यायचं नाही, कारण काही असलं तरीही त्याला माहिती आहे की त्याने काय केलेलं आहे. त्याने तिच्यासाठीही आजपर्यंत काय केलेलं आहे, कारण त्याने तिला मंगळसूत्र काढ, आत्ताच्या आत्ता आपण सांगूया, लग्न मोडूया, एवढं बोलून दाखवलं होतं. मी या सगळ्याची जबाबदारी घ्यायला तयार आहे, या सर्व गोष्टी बोलून दाखवल्या होत्या. पण तेव्हा तिला मात्र ऐकायचं नव्हतं. आणि आत्ता त्याच गोष्टीचा तोटा हा काव्याला होत असतो. काव्याला असं वाटत असतं की आत्ता मी तयार आहे मंगळसूत्र काढून टाकायला, आत्ता मी तयार आहे तुझ्यासोबत यायला, पण आता जीवा म्हणतो की आता त्याचा काहीच उपयोग नाही आहे, आता तू काहीच करू शकत नाही आहे, कारण आपण दोघं एकत्र येऊ शकत नाही असं जीवाचं स्पष्ट म्हणणं असतं. आणि जीवा तिला स्पष्टपणे ठामपणे सांगत असतो, कारण जीवाला माहिती आहे की जीवाने तिच्यासाठी काय केलेलं आहे. परंतु आत्ता ज्या गोष्टी येत आहेत त्या गोष्टी ॲक्सेप्ट करण्याशिवाय दोघांकडेही कोणताच पर्याय नसतो. परंतु आता तिला वाटत आहे की मी आता हे सगळं अशा पद्धतीने हँडल करेल, मी असं बोलेल, मी असं वागेल. पण जीवाचं पण बरोबर आहे, जीवाने ठरवलेलं आहे, आता काय उपयोग आहे त्या गोष्टींचा. आणि मग जेव्हा काव्याही जीवाच्या जवळ जाते आणि तेव्हा तिला जीवाचा टॅटू दिसतो, तेव्हा मात्र ती म्हणू लागते की हा टॅटू मी सांगेल सगळ्यांना. तेव्हा जीवा म्हणत असतो की त्याचा काहीच उपयोग नाही आहे,
काव्या सगळे प्रयत्न करत असते, पण जीवा मात्र ऐकायला तयार नसतो. जीवाने एकच ठरवलेलं असतं, आता ना माघार घ्यायची नाही. कारण जीवाने स्पष्टपणे तिला सांगितलेलं आहे की आता माघार नाही आहे या गोष्टीमध्ये. तुला वाटत असेल, पण वाटतात तेवढ्या सोप्या गोष्टी नाहीत त्या. कारण घरातले सगळे आता या नात्यामध्ये बांधले गेलेले आहेत. या नात्यामध्ये सगळेजण आहेत घरातले. सगळ्यांनाही तेवढाच त्रास होत आहे. तुला वाटत आहे, पण तुझ्यापेक्षाही कितीतरी घरातले आहेत की त्यांना या गोष्टीमुळे त्रास होईल. आता मी फक्त आणि फक्त त्यांचा विचार करणार आहे, असं जीवा बोलत असतो. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते, पण हा टॅटू दाखवेल मी सगळ्यांना. तेव्हा जीवा म्हणतो, त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण काव्या नावाची एकटीच आहेस का तू या जगामध्ये? कितीतरी अशा मुली आहेत की ज्यांचं नाव काव्य आहे. मी सांगेल त्यातलीच एक जण आहे म्हणून. तुझा याच्याशी काही संबंध नाही आहे. नंदिनीला आणि पार्थला एकत्र आणण्यासाठी तू हे सगळं बोलत आहे, तू हे सगळं नाटक करत आहे, हे मी सगळ्यांना सांगेल, असं जीवा बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे आता ती बोलत असते. त्यांच्या दोघांचे आर्ग्युमेंट चाललेले असतात, दोघंही बोलत असतात. तेव्हा मात्र तिथे आलेली असते, ती म्हणजे नंदिनी. काव्या म्हणत असते की हा टॅटू मी सगळ्यांना दाखवणार आहे, नंदिनी ताई माझं ऐकेल. तेव्हा जीवा मात्र म्हणत असतो की नाही, हे होऊ शकत नाही. कारण जेव्हा रम्याने हा प्रयत्न केला होता, तेव्हा मात्र नंदिनीने दादाची साथ दिली होती. दादावर विश्वास ठेवला होता, रम्यावर ठेवला नव्हता. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता इकडे नंदिनी काव्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा जीवा तिला सांगतो की शिक तुझ्या मोठ्या बहिणीकडून आणि बघ काय करायचं आहे ते. आणि नंदिनीला तो सांगून जातो की समजव हिला जरा, असं म्हणत नंदिनीला तो सांगून जातो. त्याचवेळी इकडे नंदिनी काव्याला समजवत असते. काव्या म्हणत असते की बाद झालं ताई, मला काही ऐकून घ्यायचं नाही आणि जा तू इथून. माझ्याकडे एकच पर्याय, मी तुला तो सांगितला आहे. नंदिनी म्हणत असते की ते सगळे पर्याय सोडून मी तुला काहीतरी वेगळं शोधत आहे, पण तुला मात्र ते ऐकूनच घ्यायचं नाही. पण काव्या म्हणत असते की नाही, माझ्याकडे तोच पर्याय आहे आणि मला तोच पर्याय वापरायचा आहे. तेव्हा इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रम्या आता पार्थकडे आलेली आहे आणि रम्या पार्थला बोलत असते, पार्थला सांगत असते की बघितलं ना, तू मागितली नंदिनी आणि तुला मिळालेली काव्या. हे सगळं असं होत असतं, असं ती पार्थला बोलत असते. तेव्हा मात्र पार्थ शांत असतो. इकडे नंदिनी जीवाची वाट बघत बसलेली असते. अजूनपर्यंत जीवा काही आलेला नसतो म्हणून. आणि जेव्हा जीवा येतो आणि तेव्हा नंदिनी त्याला पाहते, तो दारू पिऊन आलेला असतो. नंदिनी जीवाला सावरत घेऊन चाललेली असते आणि त्याच वेळी तिथं मानिनी येते आणि मानिनी जोरात आवाज देते आणि म्हणते, जीवा आला का गं? तेव्हा नंदिनी सांगते की हो, पण नंदिनीला काही करून जीवाला आता लपवत घेऊन जायचं असतं. कारण घरातल्यांना कळायला नको की जीवाने काय गोंधळ घातलेला आहे, म्हणून नंदिनी त्याला सावकाश घेऊन चाललेली असते. त्याचबरोबर नंदिनी हे आता जीवाचा जो घरातला जो मान आहे तो जपण्याचा प्रयत्न करत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.